नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल की हे माझं स्वतःचं कापसाचं शेत आहे आणि या शेतामध्ये मी कापूस लागवड केलेली आहे 2x6 वरती। आणि शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपल्या कापूस पिकाला 54 दिवस कंप्लीट झालेली आहे आणि 54 दिवसामध्ये आपण फक्त एक फवारणी या कापसावरती घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट मध्ये जर तुम्ही गेले तरी मात्र तुम्हाला एकही झाड त्या ठिकाणी रोगाने ग्रस्त झालेलं आहे असं दिसणार नाहीये। म्हणजे कुठेच मावा नाही, तुडतुडा नाही, थ्रिप्स नाही, पांढरी माशी नाही, कुठेच तुम्हाला दिसणार नाही। 54 दिवसामध्ये फक्त एक फवारणी आणि इतर शेतकरी बांधवांच्या जवळपास 3-3 फवारण्या कंप्लीट झालेल्या आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे नियोजन नेमकं कसं आपण केलेलं आहे? आतापर्यंत फक्त एकच फवारणी, ते सुद्धा आश्चर्य करणारी फवारणी की आतापर्यंत एवढ्या दिवसामध्ये बाकींच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मावा आहे, तुडतुडा आहे, थ्रिप्स आहे, पांढरी माशी आहे आणि आतापर्यंत एवढ्या 54 दिवसामध्ये एक फवारणी आणि कुठेच त्या ठिकाणी रोगग्रस्त आपले झाड नाही। हे नेमकं कशामुळे साध्य झालेलं आहे? तर शेतकरी बांधवांनो, ही संपूर्ण माहिती, हे संपूर्ण यशोगाथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या प्रकारचं वाण आहे, त्यानंतर आपण त्या ठिकाणी जी काही जमीन आहे ती जमीन नांगरली नाहीये, त्याचे काय फायदे झालेले आहेत, तर सगळं मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ही जी काही कापूस लागवड आहे ती 2x1 किंवा 6 वरती आहे। शेतकरी बांधवांनो, जेमतेम जे काही मक्का लागवड शेतकरी बांधव करत असतात 2 वरती, तर त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी ही लागवड केलेली आहे। तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत सुद्धा असेल की दाट लागवड आहे, घन लागवड पद्धत आपण या ठिकाणी आहे, म्हणजे दादा लाड पद्धतीने आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी मी सांगितलं की 54 दिवस झाले आणि फक्त एक फवारणी त्या ठिकाणी घेतली। तर शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला कोणतंही जर मी पानझरे या ठिकाणी तोडून जर दाखवलं तरी मात्र तुम्हाला ना पाठीमागे ना कुठेही त्या ठिकाणी या ठिकाणी मावा नाही, थ्रिप्स नाही, तुडतुडा नाही, कुठे काहीच त्या ठिकाणी दिसणार नाहीये। भलेही कापूस त्या ठिकाणी थोडा लहान आहे, परंतु लहान जरी असला तरी मात्र शेतकरी बांधवांनो, आपल्याला त्याचा काहीही फरक पडणार नाहीये की कापूस माझा खूप उंच असावा, खूप वाढलेला असावा, कारण ही लागवड 2x6 वरती आहे। त्याच्यामुळे शेतकरी जास्त वाढीवरती आपलं लक्ष द्यायचं नाही, जास्तीत फळ फांद्या आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये निघालेल्या हव्या आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आपण याच्या पाठीमध्ये जे काही गुह्य लपलेलं आहेत, याच्या पाठीमध्ये गुपित नेमकं काय आहेत की अशा प्रकारचं कापूस आपला या ठिकाणी तुमच्या समोर तुम्हाला दिसतो आहे। तर शेतकरी बांधवांनो, या पाठीमागचं मुख्य रहस्य असं आहे की आपण या शेताची नांगरणी केलेली नव्हती। आपण हे शेत नांगरलेलं नाहीये, आपण फक्त हलका रोटा या ठिकाणी मारलेला आहे। फक्त 3 ते 4 बोट फक्त खोल त्या ठिकाणी आपण रोटा मारला, म्हणजे वरच्या वरच आपण त्या ठिकाणी फक्त रोटा मारला, नांगरलेलं नाहीये। त्याचा परिणाम शेतकरी बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की रोगमुक्त कपाशी। आता तुम्ही म्हणाल की काऊ त्या ठिकाणी नांगरलं नाही तुम्ही शेत, तर मग त्याचा फायदा तुम्हाला कसा झाला किंवा तुमची कपाशी रोगमुक्त कशी? आमच्या कपाशीवरती 3-3 फवारण्या आणि तुमच्यावरती फक्त एक फवारणी झाली, नेमकं मग हे कसं किंवा न नांगरण्याचा नेमकं तुम्हाला काय फायदा झाला? तर शेतकरी बांधवांनो, त्याचा फायदा असा झाला की त्या ठिकाणी आपण विना नांगरणी केली, म्हणजे शेत नांगरलं नाही, त्यामुळे आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन जास्त प्रमाणामध्ये तयार झाला। ज्या काही मित्र कीड आहे तर त्या मित्र किडींची जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी टिकून राहिली, मित्र बुरशी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये टिकून राहिली, ओलावा त्या ठिकाणी टिकून राहिला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो, त्या ठिकाणी जी काही शत्रू कीड आहे, शत्रू बुरशी आहे, तर त्याचा अंत त्या ठिकाणी झाला। आणि विशेष म्हणजे मी सांगितलं की ऑर्गॅनिक कार्बन प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे काही जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी बलवान झाली, जमीन मजबूत झाली, त्यामुळे साहजिकच आपले जे काही झाड आहे त्या झाडांची रोग प्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढली। आणि याचा अर्थ काय की कमीत कमी फवारण्या, म्हणजे कमीत कमी फवारण्या म्हटल्यापेक्षा फक्त एकच फवारणी आपण त्या ठिकाणी घेतली। शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सगळं या ठिकाणी खरं सांगतो आहे, खोटं यामध्ये काहीही नाही। आता हे जे तुम्हाला दिसतंय 2x6, 2x जास्तीत जास्त 1.5 वरती आहे, हे सुद्धा सगळं प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय। याचा फायदा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी व्हावा। म्हणजे काय की आजकाल काय होतंय की शेतकरी बांधव त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये फवारण्यावरती खर्च करतायत, महागडे औषध त्या ठिकाणी मारताय। आता मीच का होईना
बऱ्याचशा शेतकरी बांधवांना पहिल्या फवारणीचा व्हिडिओ दिला, दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ दिला, तिसऱ्या सुद्धा फवारणीचा व्हिडिओ अगदी काही 2-4 दिवसामध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे काय झालं की एवढ्या फवारण्या काढल्यानंतर देखील मात्र जे काही रोग आहे ते रोग मात्र कापूस पिकामधून जायला तयार नाहीये. म्हणजे थ्रेस, मावा, तुडतुडा, पांढरी माशी यांनी ग्रस्त घातलेली आहेत, पूर्ण कोकडून गेलेल्या आहेत शेतकरी बांधवांच्या सारख्या. मग आपला उद्देश काय आहे की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळवता येईल त्याचं ज्वलंत उदाहरण हे शेत तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे काय की स्वतः आपण प्रयोग करावेत आणि नंतरच शेतकऱ्यांना सांगावं. फक्त नुसतं सांगू नये, फक्त सांगू नये, तर प्रत्यक्षात प्रयोग त्या ठिकाणी दिसावा. म्हणून हा प्रयोग मी केलेला आहे यावर्षी की शेत नांगरलं नाही, त्या ठिकाणी लागवड 2x1 वरती 2x6 वरती केली. त्या ठिकाणी ठिबक नाहीये, ठिबकची व्यवस्था नाही, कोरडवाहू शेती त्या ठिकाणी आहे. एवढं असताना देखील मात्र या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की पूर्ण फ्रेश आपला प्लॉट आहे. आता शेतकरी बांधून आपण या ठिकाणी फवारणी कोणती केली होती, तर शेतकरी बांधून आपण या ठिकाणी उलाला वापरलं होतं, 1261 वापरलं होतं आणि साप पावडर वापरलेलं होतं. आता उलाला आपण 3 टाक्यांचं घेतलं होतं, साप पावडर आपण 100 ग्रॅम घेतलं होतं आणि जे काही 1261 आहे ते सुद्धा 3 टाक्यांचं घेतलं होतं. म्हणजे 1 किलो आपण घेतलं होतं. त्याची त्याचा जो काही वापर आहे तो आपण सोयाबीन पिकामध्ये केला होता आणि जे उरलं होतं ते आपण इकडे आणलं होतं. म्हणजे त्याचा खर्च किती, साधारणतः 160-70 रुपयाला 1 किलो जरी धरलं तरी मात्र आपण या ठिकाणी 3 टाके म्हणजे जवळपास 100 रुपये धरूयात, जसे असं 100 रुपये त्याला. आणि 100 ग्रॅम जे काही साप बुरशीनाशक आणलं होतं तर त्याचे 100 रुपये आणि 3 टाकाचे 300 रुपये म्हणजे 500 रुपये शेतकरी बांधून आपल्याला फक्त एका फवारणीला या ठिकाणी लागले. 30 दिवसाच्या अंतरामध्ये आपण ती फवारणी घेतली. 30 दिवसानंतर आता जवळपास 24 दिवस कंप्लीट झाले तरी मात्र अजूनही आपल्या कापूस पिकामध्ये कुठेही तुम्हाला रोगराई दिसत नाहीये. याचा अर्थ, याचा फायदा, हा फायदा कशामुळे झाला? हा फायदा फक्त यामुळे झाला की आपण त्या ठिकाणी शेती नांगरलेली नव्हती. म्हणजे काय की त्या ठिकाणी जमिनीमध्ये मी सांगितलं ओलावा त्या ठिकाणी टिकून राहिला, ऑर्गॅनिक कार्बन त्या ठिकाणी वाढला, जमिनीची ताकद वाढली आणि ऑटोमॅटिकली जमिनीची ताकद वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या झाडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. म्हणजे SRT जी काही पद्धत आहे, SRT पद्धती म्हणजे विना नांगरणी शेती, म्हणजे शून्य मशागत शेती, म्हणजे झिरो मेंटेनन्स जी काही शेती ते शेतकरी बांधव करतात. तर तो प्रयोग आपण या ठिकाणी मुद्दाम यावर्षी करून बघितला की आपल्याला शेती नांगरायचीच नाही, बघू बरं काय होतं तर. आणि जो काही अनुभव आपल्याला येतो तर तो आपण शेतकरी बांधवांना सांगायला काय अडचण आहे, बरोबर आहे का नाही. आता शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही म्हणाल की आता तण नियंत्रण आपण कसं केलं, गवत फार झालं असेल तर काय झालं, आपण ज्यावेळेस लागवड केली होती तर लागवड केल्यानंतर जे काही तण आहे ते 2 पानाचं 4 पानाचं झाल्यानंतर त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर मी करणार होतो आणि मी तणनाशकाचा वापर केलाच. माझ्या कपाशीमध्ये या ठिकाणी तूर आहे आणि पलीकडे थोडासा भुईमुग मी लागवड केलेला आहे खाण्यासाठी. आणि याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जे काही तणनाशक वापरलो ते वापरलं होतं टार्गा सुपर. म्हणजे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की क्युझॉलॉफ ऑफ इथाईल हा घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतो की जो त्या ठिकाणी तुमच्या भुईमुगावर चालतो, सोयाबीनवरती चालतं, त्यानंतर तुरीवर चालतं आणि कापूस पिकावरही चालतं. म्हणून मी या जे काही टार्गा सुपर आहे या टार्गा सुपरचा वापर तणनाशकाचा या आपल्या कापूस पिकामध्ये केला होता. पण सर्वांना आपल्याला माहिती आहे की पाऊस यावर्षी नियमित प्रमाणे नसल्यामुळे आपण लवकर त्या ठिकाणी तणनाशक मारू शकलो नव्हतो. मग त्याच्यामुळे काय झालं की तण त्या ठिकाणी थोडं वाढायला लागलं. पण पाऊस पडल्यानंतर आपण टार्गा सुपरचा वापर केला. टार्गा सुपरमुळे काय झालं की गवतवर्गीय तण गेलं, परंतु जे काही लांब पानाचं रुंद पानाचं जे काही तण आहे ते मात्र गेलं नाही. उदाहरणार्थ केना असेल, दुधी असेल किंवा मग लवाळा असेल, हे मात्र त्यांना गेलं नाही, फक्त गवतवर्गीय तण गेलं. त्याच्यामुळे शेतकरी पण यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गवत झालं होतं, तण झालं होतं. म्हणजे केना तर एवढा झाला होता तर तुम्हाला दिसत असेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये केना त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे एवढं गवत झालेलं असून देखील मात्र शेतकरी बांधवांनो या ठिकाणी कपाशीचा प्लॉट असा आहे. म्हणजे काय शेतकरी बांधवांनो की त्या ठिकाणी मला तर सरासरी जो फायदा आहे तो फायदा फक्त या ठिकाणी विना नांगरणीचा दिसतोय. मी शेत नांगरलं नाही त्याचा त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे बराच फायदा शेतकरी बांधवांनो आपल्याला या शेत न नांगरण्याचा झालेला आहे. की तुम्ही पाहत असाल माझ्या पाठीमागे कापूस. शेतकरी बांधवांनो आतापर्यंत आपल्या कापूस पिकाला 54 दिवस झाले. 30व्या दिवशी आपण पहिली फवारणी घेतली. दुसरी फवारणीची गरज नाहीये, परंतु दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या तिसऱ्या फवारणी होतील तर आपण दुसरी फवारणी करू 60व्या दिवशी किंवा मग या आता 54 आणि 60 या कालावधीमध्ये केव्हाही आपण त्या ठिकाणी फवारणी करून घेऊ. गरज नाहीये परंतु करून घेऊ. आता या फवारणीमध्ये आपण काय वापरणार आहोत माहिती आहे का, तर त्या ठिकाणी मी घेणार आहेत शेतकरी अँट्राकॉल बुरशीनाशक. त्यामध्ये
आपण जे काही कीटकनाशक आहे त्यामध्ये आपण फक्त ऍसेटामाप्राइड वापरणार आहोत. मी तुम्हाला फवारणी ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस सुद्धा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की मी कोणत्या प्रकारची फवारणी घेतोय. ऍसेटामाप्राइड एक अँट्राकॉल बुरशीनाशक, त्यामध्ये शेतकरी बांधवांनो मी महादन स्पेशल जे काही खत आहे फ्लॉवरिंगचं ते सोयाबीनसाठी आणलं होतं, तर त्याचा वापर मी यामध्ये करणार आहे. आणि कल्टरचा आवर्जून वापर करणार आहे मी या फवारणीमध्ये. कल्टरमुळे काय होणार आहे की आपली वाढ जी आहे तो वाढणार नाही, कारण आपला लागवड जी आहे कापसाची ती काय 2/6 आहे किंवा 2/1.5 आहे. त्यामुळे आपला कापूस वाढायला नको. आपला कापूस जास्तीत कमराच्या खालीच जास्तीत जास्त फळ फांद्या आणि वाढ बिलकुल मेंटेन मध्ये, म्हणजे वाढ खाली वाढ नकोच आहे जास्त, कारण जास्त वाढला म्हणजे आपल्या कापसाची दाटी होईल आणि त्यामुळे पातेगळ आणि फुलगळ आणि बोंड सर जास्त होऊ शकते. त्यामुळे आपलं ठरलेलंच आहे पहिल्यापासून की आपल्याला आपल्या कापसाची वाढ ही जास्त होऊच द्यायची नाही. कमराच्या खाली म्हणजे मांड्यापर्यंतच आपला कापूस पाहिजे. त्यामुळे आतापासूनच आपण त्या ठिकाणी कल्टरचा वापर त्या ठिकाणी करतोय शेतकरी बांधवांनो. म्हणजे अशा प्रकारचे आपलं हे नियोजन या वर्षीचं आहे. उद्देश फक्त एकच आहे शेतकरी बांधवांनो की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळवता येईल. बरोबर आहे का? आता माझी एक फवारणी झाली, अजून एक फवारणी मी 60व्या दिवशी करून घेणारे सांगितलं आणि त्याच्यानंतर झालीच तर फक्त एक फवारणी होईल. म्हणजे ही फवारणी जी माझी ती 500 रुपयाची झाली, दुसरी फवारणी सुद्धा 500 रुपयाचीच आणि त्यानंतरची फवारणी जास्तीत जास्त 1000 किंवा 1500 पर्यंत, म्हणजे 2,500 ते 3,000 पर्यंत माझं या वर्षीचं फवारणीचं शेड्यूल हे पूर्ण कंप्लीट होऊन जाणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो जे काही उत्पादन मिळेल साहजिक आहे की कमी खर्चामध्ये दुप्पट उत्पादन, भले मग मला त्या ठिकाणी कापूस किती होतो भविष्यामध्ये मी तुम्हाला ते सांगणारच आहे, परंतु कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त जर आपल्याला मिळवता आलं तर त्यामध्ये फायदा आपलाच होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचं आपलं त्या ठिकाणी तंत्रज्ञान असलं पाहिजे. जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला कसं मिळेल त्याच्याकडे आम्हाला पाहिलं गेलं पाहिजे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं मिळवता येईल त्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले पाहिजे. आणि मी प्रयोगशील माणूस आहे, मी फक्त सांगतच नाही तर प्रत्यक्षामध्ये प्रयोग करतो आणि नंतर ते सांगत असतो. आता तुम्हाला माझ्या पाठीमध्ये दिसत असेल तर काय तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला, आपला कापूस पीक तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल सांगा. बरेचसे शेतकरी म्हणतील की आम्हाला थोडा पिवळा दिसतोय. ठीक आहे, थोडा फार प्रमाणामध्ये पिवळा आहे, परंतु काहीही फरक पडत नाहीये. शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण फवारणी करू, कल्टर वगैरे मारू, त्याची वाढ थांबून जाईल आणि तो परत हिरवागार होणार आहे. त्याबद्दल काही अडचण नाही, परंतु कुठेही त्या ठिकाणी पातेगळ नाहीये, कुठेही त्या ठिकाणी डॅमेज नाहीये, कुठे काहीच नाही, नॉर्मली पिवळा आहे, बस एवढेच फक्त एक आहे, बाकीचं कोणताही नाही. परंतु कापसावर मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाहीये. शेतकरी बांधवांनो माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.